काही जण पूर्ण थर करतात तो असा भाताचा डोंगर करतात. तर इतका भात खायची गरज नाही आहे. आपल्या पोटाला किती लागतं अन्न? पोटाचे 4 भाग करायचे. 2 भाग अन्नाने भरायचे, 1 भाग पाण्याने भरायचा आणि 1 भाग हवेसाठी रिकामा सोडून द्यायचा. म्हणजे काय होणार की तुमचं पोट जे आहे ते हलकंसुद्धा राहील, पचनाला जरा जागा राहील. म्हणजे काय की तुम्हाला वजन वाढीचा त्रास होणार नाही, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही, गॅसेसचा त्रास होणार नाही. हे सगळे त्रास नाही झाले आणि अपान वायूचं म्हणजे पोटातल्या भागातल्या वायूचं कार्य सुरळीत चालू राहिलं तर मग आपल्याला या सगळ्या आजारांचा काहीच त्रास होणार नाही. डायबिटीससुद्धा तुमचा नियंत्रणात राहील. म्हणून आहार नेमका कसा घ्यायचा ना, हे शास्त्र जर एकदा लक्षात आलं ना तर आपल्याला संपूर्ण जेवणाचा अगदी उत्तम आनंद घेता येतो. आता बघा ना, मी हे सगळं खाते पण मी व्यायामसुद्धा तेवढाच करते. आता आपण म्हणू की मी सगळं जेवणार पण आणि व्यायाम पण नाही करणार, चालणारही नाही आणि शरीराची हालचालही नाही करणार, तर काय होणार? वजन हे वाढणारच आहे आणि आपण दोष काय देणार? भाताला देणार. आपण हे बघत नाही की भातासोबत आपण काय काय खातोय. कारण काही जण आहेत ना, त्यांना ग्रेव्हीच्या भाज्या, मसालेदार, चमचमीत खायला खूप आवडतं आणि असं जेव्हा आपण खातो की नाही तेव्हा ते पण काही कुठेतरी रिझन असतं आपल्या वजन वाढीचं. हे जेव्हा तुम्ही भात शिजवायला घेता त्याच्या आधी जेव्हा धुता ना तर तो खूप धुवू नका, कारण त्याच्यामधले वॉटर सॉल्युबल्स असतात, मिनरल्स असतात, तर ते सुद्धा कमी होतात.